नमस्कार. मी रसिका तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते किचनवाली स्टोरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बघणार आहोत एक वेगळ्या प्रकारची चमचमीत आणि मस्त चटपटीत अशी भेंडीची भाजी. नेहमी त्या प्रकारची भेंडी खाऊन बराच वेळा तर कंटाळायला लागतो. तर एकदा तुम्ही या प्रकारे वेगळ्या पद्धतीने आणि एकदम चटपटीत अशी भेंडीची भाजी करून पहा. मुलांच्या किंवा मिस्टरांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी एकदम बेस्ट असा हा पर्याय आहे. चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच किचनमध्ये जाऊयात आणि आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी इथे मी पावशर भेंडी स्वच्छ पाण्याने धुवून फडक्याने पुसून त्याच्या अशा प्रकारे बारीक काप करून घेतलेले आहेत. भेंडी धुतल्यानंतर ती जर व्यवस्थित आपण कोरडी करून नाही घेतली तर बऱ्याच वेळा ती चिकट होते. त्यामुळे भेंडी स्वच्छ धुवून आपल्याला ती फडक्यांनी व्यवस्थित कोरडी करून घ्यायची आहे आणि मगच त्याचे आपल्याला काप करून घ्यायचे आहेत. नंतर यामध्ये मी एक मोठ्या साईजचा कांदा उभा स्लाइस करून घेतलेला आहे. 7 ते 8 कढीपत्त्याची पाने, चवीनुसार मीठ, 1 चमचाभर लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला आणि 3 हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून घेतलेले आहेत. आता 1 चमचा धनेपूड, 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या, थोडीशी चिरलेली हिरवी कोथिंबीर आणि 1 टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे. त्याचबरोबर इथे मी मॅगी मसाला देखील घेतलेला आहे. मॅगी मसाल्यामुळे एकदम चटपटीत अशी चव आपल्या या भेंडीला येते. चला आता लगेचच भेंडी फोडणीला घालून घेऊयात. सगळ्यात आधी एक कढई गरम करून त्यामध्ये आपण 1 चमचाभर तेल घालून घेणार आहोत. आता तेल व्यवस्थित आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि मगच त्यामध्ये आपल्याला 1 चमचाभर मोहरी घालून घ्यायची आहे. मोहरी छान तडतडली की मग यामध्ये आपण 1 चमचाभर जिरं घालून घेणार आहोत. जिरंसुद्धा छान फुलू द्यायचं आहे आणि मग यामध्ये आपल्याला 7 ते 8 जी कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत ती घालून घ्यायची आहेत. कढीपत्तासुद्धा छान तडतडला की मग यामध्ये आपण एक उभा चिरलेला कांदा घालून घेणार आहोत. कांदा घातल्यामुळे एकतर चव तर आपल्या भाजीला छान येतेच, पण भेंडी अजिबातही चिकट होत नाही. आता हा कांदा आपल्याला तेलामध्ये 2 ते 3 मिनिटं चांगला खरपूस असा तळून घ्यायचा आहे. 2 ते 3 मिनिटानंतर आपल्या कांद्याचा कलर छानपैकी असा बदललेला असेल. मग आपण यामध्ये 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या घालून घेऊयात. लसूण घातल्यानंतर यामध्ये मग आपण 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक कट करून त्याही घालून घेऊयात. या भाजीला शक्यतो लसूण जरा जास्तच घालायचा, म्हणजे आपल्या भाजीला लसणाची एक मस्त अशी टेस्ट येते. आता लसूण आणि मिरची 1-2 मिनटं तेलामध्ये छान परतल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 टोमॅटो बारीक चिरून तोही घालून घ्यायचा आहे. आता हा टोमॅटोसुद्धा 1.5 ते 2 मिनटं आपण तेलामध्ये चांगला परतून घेणार आहोत. टोमॅटो परतत आपल्याला त्याला छानसर असा मऊसर शिजवून घ्यायचा आहे. आता काही वेळ टोमॅटो छान परतल्यानंतर यावर आपण झाकण ठेवूयात आणि परत याला छान असं शिजवून घेऊयात. आता 1 मिनिटभरानंतर आपण झाकण काढून परत एकदा हा टोमॅटो आणि कांदा छान हलवून घेणार आहोत. टोमॅटो तसा तर फार लवकर शिजतो, त्यामुळे खूप जास्त वेळ आपल्याला वाट नाही पाहावी लागणार. 1 मिनिटभर तेलामध्ये छान परतल्यानंतर आपला एकदम मऊसर असा टोमॅटो हा शिजलेला असेल. आता या स्टेजला आपण यामध्ये जी बारीक केलेली भेंडी होती ती घालून घेणार आहोत. आता ही भेंडी सगळी घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण चमच्याने हे सगळे जे जिन्नस आहेत ते छान हलवून घेणार आहोत. आता लगेचच या भाजीमध्ये मीठ घालण्याची अजिबातही गरज नाही, कारण मीठ घातल्यानंतर लगेचच भाजीला पाणी सुटतं आणि मग भेंडी आपली चिकट होते. त्यामुळे ही भेंडी आपल्याला आधी अशीच तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे आणि मग यावर आपण झाकण ठेवूयात आणि 2 ते 3 मिनटं या भेंडीला आपण अर्धवट शिजवून घेणार आहोत. आता हे पहा, 2 ते 3 मिनिटानंतर आपल्या भेंडीला मस्त अशी वाफ बसलेली आहे. आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. तसेच यामध्येच 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि 1 चमचा लाल तिखट इथे आपण घालून घेणार आहोत. तिखटाचं प्रमाणसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता यामध्येच मॅगी मसाल्याचं अर्ध पॅकेटसुद्धा आपण घालून घेणार आहोत. तसेच बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीरही घालूयात आणि थोडीशी हळद देखील.
आता हे सगळे जे जिन्नस आहेत ते आपण छानपैकी एकजीव करून घेणार आहोत. आपण ऑलरेडी भेंडी अर्धवट शिजवून घेतलेली आहे, त्यामुळे आता यामध्ये कोरडे मसाले घातल्यानंतर पाणी न घालता किंवा झाकण न ठेवता आपल्याला ही 2 ते 3 मिनटं अशीच वाफेवरती शिजवून घ्यायची आहे. जर तुम्ही अशा प्रकारे भेंडी शिजवलीत तर ती अजिबातही चिकट होत नाही. एकदम सुटसुटीत आणि मोकळी अशी ही भेंडी बनते. भेंडी आपल्याला सारखी देखील हलवायची नाही आहे, तर थोडा वेळ हलवल्यानंतर 1 मिनिटभरासाठी ती तशीच सोडून द्यायची आहे. पुन्हा एकदा ती हलवायची आणि थोडा वेळ तशीच सोडून द्यायची. अशा पद्धतीने 3 ते 4 मिनिटांमध्येच एकदम मोकळी फडफडीत अशी ही आपली भेंडी शिजली जाते. तुम्ही आत्ता व्हिडिओमध्ये पाहू शकत असाल आपली भेंडी अजिबातही चिकट झालेली नाही आहे, तर एकदम मोकळी फडफडीत अशी दिसत आहे. तर तुम्ही पाहिलंच असेल अशा प्रकारे भेंडी करायला किती सोपी आहे आणि चव म्हणाल तर एकदम अप्रतिम. चला तर मग तुम्हाला अशी मोकळी फडफडीत झटपट होणारी आणि अगदी स्वादिष्ट अशी भेंडी करायची असेल आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तसेच आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि शेजारी दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या रोजच्या नवीन व्हिडिओला तुम्हाला लगेचच पाहता येईल. चला तर मग भेटूयात अशा छान छान झटपट होणाऱ्या आणि अगदी स्वादिष्ट रेसिपीजसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा.